लोणावळ्यात पवनानगर ते पौड मार्गावर दुधिवरे खिंडीत दरड कोसळली आहे, त्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचं काम सुरू केलंय। लोणावळा पौड मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करते। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन आता करण्यात आलंय। पर्यटन नगरी लोणावळ्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। शहरातील हुडको कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले, तर अनेक इमारतींच्या तळमजल्यासह पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। टाटा धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप आता नागरिकांनी केला आहे। अवघ्या 10 मिनिटं आधी माहिती मिळाल्यानं घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी वेळच मिळाला नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे। 1 तास आधी एकच गाडी आली, पोलीसही आले नाही, कोणी आलं नाही, कोणी आलं। 1 तास आधी एकच गाडी आली, ती फक्त गावात एकदा फिरली, निघून गेली। आम्हाला वाटलं नॉर्मल असेल, आम्ही घरात आलो, 10 मिनिटं पण भेटले नाही आम्हाला। 10 मिनिटं आमचं सगळं सामान, माझी सॅलरी, आमचं सगळं सोन्याचं, आमचं नवीन बेड, फ्रीज सगळं वाहत आहे। कोण देणार आहे नुकसान? कोण देणार आहे नुकसान? कोणी आलं नाही। आत्ता आम्ही स्वतःचा जीव धोक्यात देऊन आम्ही पाण्याची बॉटल्स पुरवतो, कोणी आलं नाही। इथे सकाळी 9 वाजता घरात पाणी शिरायला 7:30-8 मध्ये पहिल्यांदा पाणी शिरलं। नंतर इथे प्रशासन 12 नंतर 4 कर्मचारी नगरपालिकेचे आणि आमची सगळी मुलं लोकांना बाहेर काढतायत। फुटलेल्या बोटी आणलेल्या, बोटी जात नव्हत्या, त्याच्यातली हवा गेलेली। त्याच्यानंतर 6 वाजता NDRFची टीम येते पाऊस ओसरायला लागल्यावर। दुसरीकडे टाटाचं प्रशासन काय करते? पाणी अजिबात सोडलेलं नाही पलीकडच्या साईडनी। का बंद ठेवले ह्याची कारण आज जनतेला त्यांनी सांगणं बंधनकारक आहे। 67 इंचच्या पावसामध्ये लोणावळा पूर वाहतो हे अनाकलनीय आहे आणि एका रात्रीमध्ये पूर्ण डॅम भरून पाण्या पूर्ण सांडव्यावरून येतं आणि त्याची कल्पनासुद्धा ना नगरपालिका देते ना कोण देतं, हे मात्र प्रशासनाचं पूर्णपणे फेल्युअर आहे। काल मी 7 वाजता नगरपालिकेत गेलो, शिवनचा फोन बंद। अधिकारी कोण पाहिजे ना, कुणी अधिकारी नाही। तो तारू ठेवलेला तिथं, त्या तारूला म्हणलं बाबा लोक कुठे आहेत? नाही गेले ना रिक्षिका। अरे जिथं जीवन मारण्याचा प्रश्न आहे तिकडे पाठवा ना। तर सगळ्यात गलथान कारभार या लोणावळा नगरपालिकेच्या प्रशासनाचा आहे। 25 इंच जरी पाऊस पडला तर त्यांनी काय केलेलं आहे? खाली खोपोलीला उल्हास नदीला पाणी आलं म्हणून जे त्यांचं पाणी जे खाली वीज तयार करायला जातं ते त्यांनी बंद केलं आणि ते इकडे पाणी सोडलं। इकडं ठीक आहे, तुम्ही पाणी सोडलं, पण त्याची पूर्व कल्पना तुम्ही कोणालाच नाही दिली।